बघा, कमर्शियल लॉसेस आपण बघत आहोत. काय बघतोय? कमर्शियल लॉसेस. तर कमर्शियल लॉसेसलाच आपण नॉन टेक्निकल लॉसेस म्हणतो. कमर्शियल लॉसेसलाच आपण काय म्हणतो? नॉन टेक्निकल लॉसेस म्हणतो. बघा, द लॉस ऑफ एनर्जी विच डज नॉट टेक प्लेस इन द ट्रान्समिशन सबस्टेशन ऑर डिस्ट्रीब्युशन लाईन अँड इट्स कम अंडर द कॅटेगरी ऑफ युटिलिटी सेक्टर. म्हणजे असे लॉसेस जे ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन आणि याच्यामध्ये होत नाहीत, पण कुठं होतात? युटिलिटी सेक्टर होतात. युटिलिटी सेक्टरमध्ये होतात. त्याला आपण काय म्हणतो? कमर्शियल लॉसेस. बघा, ॲज द लॉस ऑफ एनर्जी इन द क्लास डायरेक्टली अफेक्ट द रेव्हेन्यू ऑर कमर्शियल कॉस्ट, दे आर कॉल्ड ॲज कमर्शियल लॉसेस. असे लॉसेस की जे कमर्शियल कॉस्टवर डायरेक्ट इफेक्ट करतात, रिव्हेन्यूवर इफेक्ट करतात, कलेक्शनवर इफेक्ट करतात किंवा रेट ऑफ कन्झम्पशनवर इफेक्ट करतात, त्याला आपण काय म्हणतो? कमर्शियल लॉसेस म्हणतो. ओके, तर मग कोणकोणते लॉसेस कमर्शियल लॉसेस आहेत? तर बघा, थेप ऑफ एनर्जी. थेप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, कोणी मीटर बायपास करते, कोणी आकडे टाकते, कोणी अजून काय करते, कोणी मीटरला स्टॉप करते, कोणी मॅग्नेट बसवते त्याच्यावर. ह्या सगळ्या थेफ्ट आहेत. ह्या सगळ्या काय? चोरी आहे. ओके, हे सगळे वीज चोरीचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर सम कनेक्शन्स आर अलॉटेड ऑन HP बेसिस मंथ बट कंझ्युमर मे यूज हायर HP रेटिंग. तुम्हाला पाहिजे त्या HP रेटिंगपेक्षा जास्त HP रेटिंगच्या मोटर खरेदी करणं. 3ची मोटरची गरज आहे, तुम्ही 5ची मोटरची जर खरेदी केली तर कन्झम्पशन जास्त होईल ना? नाही, ती गोळण्या मारीन तो झाला पाठ, परंतु एनर्जी घेणं देणं लॉस होईल तिथं. ओके, एनर्जी घेणं देणं लॉस होईल. म्हणजे 5 HP म्हणजे 3.5 किलोवॅट, तर कन्झम्पशन लेवल जास्त आहे ना, एनर्जी कन्झम्पशन जास्त आहे, गरज नाही ना तिथं 5 HPची. तर हा एक मोठा मुद्दा आहे कमर्शियल लॉसमध्ये, हा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर मेकिंग ऑथोराइज एक्सटेन्शन ऑफ लोड तुम्हाला दिलेला ऑथोराइज लोड दिला 3 किलोवॅटचा आणि तुम्ही 5 किलोवॅट वापरायला लागले, तर मग काय होणार आहे? कन्झम्पशन जास्त होणार आहे. ओके, आणि मग तो थेपचाच पार्ट झाला आहे. एक्सटेन्शन म्हणजे पाहिजे त्यापेक्षा शिल्लक वापरणं. ओके, अनऑथराईज पुन्हा. त्याच्यानंतर बायपासिंग द मीटर, स्टॉप द मीटर बाय रिमोट कंट्रोल. आले फ्रिक्वेन्सी मॅच करून रिमोट कंट्रोलनी पण मीटर बंद करता यायला लागले. त्याच्यानंतर चेंजिंग द सिक्वेन्स ऑफ वायर, आलेलं वायर डायरेक्ट बायपास करणं वगैरे. चेंजिंग द सिटी रेशो, सिटीचा रेशो चेंज करायचा मीटरमधल्या किंवा प्रोटेक्टिव्ह सिस्टीममधल्या. त्याच्यानंतर इंटरनॅशनल बर्निंग ऑफ मीटर. इंटेन्शनल, तेच म्हणलं, इंटेन्शनल बर्निंग ऑफ मीटर. इंटेन्शनल बर्निंग म्हणजे मुद्दाम मीटर जाळून टाकायचं, खतम, जाळालं, मीटर गेलं, आमच्याकडे मीटरच नाही, मग टाका आकडे. तर अशा पद्धतीनं हे कमर्शियल लॉसेस घडवले जातात, केले जातात, मुद्दाम केले जातात. कोणाकडून? लोकांकडून. लोक लय खतर आहेत. तर मग आता याची कारण का बरं, हे का बरं होतंय? तर कंझ्युमर सच ॲज ॲग्रिकल्चरल कंझ्युमर, ओके, त्यांना लोडचं काय ॲनालिसिस नसतंय. HP रेटिंग ते काय वापरतात? शिल्लक वापरतात. प्रॉपर सिलेक्शन करत नाहीत. येतं लक्षात? काय कॉजेस आहेत? तर पहिलं कॉजेस, कंझ्युमर सच ॲज ॲग्रिकल्चरल कंझ्युमर यूज लोड ऑन HP बेसिस, एक्सटेंडेड देअर लोड विदाउट ऑब्टेनिंग प्रॉपर सिलेक्शन. 3 HPची गरज आहे, 5 HPच्या मोटर वापरायला लागले, एक्सटेंड करायला लागले. ओके, विदाउट प्रॉपर सिलेक्शन. 3ची घेऊस तर काय, 3ची समजा 10,000ला मोटर यायला लागली आणि 5ची जर 12,000ला यायला लागली, लोक काय करतात? जाऊ त्या 2,000कडे कुठं बघायचं, घ्या 5ची. अरे पण कन्झम्पशन जास्त व्हायला लागलं, घेणं देणं कन्झम्पशन वाढायला लागले, गरजच नाही. ओके, तर तिथं एनर्जी कन्झर्व होत नाही. देन मीटर रिडिंग मे बी टेकन रॉंग, पर्पजफुली रॉंग रिडिंग टाकले जात नाही. ओके, जे हे करायला आले, कोणा मीटरची रिडिंग घ्यायला आली
त्यांना काय केलं जाणार त्यांच्याकडून, त्यांना काही चिरीमिरी करून, आता तर डिजिटलाइज झालं पण एकेकाळी मॅन्युअली रिडिंग व्हायच्या, तर तिथं काय केलं जातं, ॲडजस्टमेंट केली जाते. ओके, त्याला करप्शन शब्द नाही म्हणत मी, ॲडजस्टमेंट केली जाते. त्याच्यानंतर टॅम्परिंग किंवा बायपासिंग मीटर कोणाकडून केलं जातं, जे चेकिंग करायला येते त्यांच्याकडून पैसे देऊन बायपास करून घेतले जाते. ओके, काय ओळखी पाळखीचे असले तर बरंच काय काय असते. त्याच्यानंतर पर्पजफुल बर्निंग ऑफ मीटर, मुद्दाम जाळणं किंवा कधी कधी चुकीने पण जळणं, हे पण एक कारण असू शकतं. त्याच्यानंतर रिव्हेन्यू रोटेशन, काय रिव्हर्स रोटेशन ऑफ मीटर रिव्हर्स रोटेट करायचं. रिव्हर्स रोटेट केलं तर काय होतं आहे, जसं गाडी समजा एखाद्याने नेली 1 किलोमीटर नेली, तर त्याचा मीटर काटा पुढं गेला आहे, मग काय करायचं, गाडी उभा करायची, रिव्हर्स फिरवायची, मीटर काटा परत जागेवर आणून ठेवायचं. त्या पद्धतीने रिव्हर्स रोटेशन मीटरचं बी तसं करता येतं. त्याच्यानंतर इंटरचेंजिंग द टर्मिनल, रिव्हर्स रोटेशनसाठी इंटरचेंजिंग द टर्मिनल. त्याच्यानंतर इम्प्रॉपर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन ऑफ मीटर, आणि ज्यावेळेस कॅलिब्रेशन करायचं त्याचा सिटी रेशो बदलून टाकायचा, त्यानं काय होणार आहे, स्लो मीटर रिडिंग देईल. तर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर काय होतं आहे, कमर्शियल लॉसेस होतात. आणि हे लॉसेस कमी करण्यासाठी तुम्हाला काही टेक्निक्स बघायच्यात, तर ते बघू आपण. काय स्टेप्स और रेमेडीज टू मिनिमाइज और रिड्यूस कमर्शियल लॉसेस, कोणकोणत्या स्टेप्स आहेत की त्यांना आपण कमर्शियल लॉसेस कमी करू शकतो. तर पहिली स्टेप्स काय, स्पेशल विजिलन्स स्क्वॉड बोलवायचा. काय करायचं आहे, विजिलन्स स्क्वॉड नाही, स्पेशल विजिलन्स स्क्वॉड बोलवायचा आहे. ते जाणार, चेक करणार, आणि धाड पथक, भरारी पथक, तपास पथक माहिती आहे ना तुम्हाला, ते येतं काय करतं आहे, आकडे काढते, वायर कापू घेऊन जाते. त्याच्यानंतर त्यांना पेनल्टी लावतं, 3 महिन्याची जेल किंवा 10 वर्षाचा जुर्माना किंवा कदाचित दोन्ही बी, अशा पद्धतीचं होऊ शकतं. पण लोकांना अवेअर करायचं आहे, दोज हू टेम्पर द मीटर अँड ब्रोकन द सील ऑफ मीटर शुड बी पनिश अँड पेनल्टाईज. तर पनिशमेंट काय आहे, 3 महिन्याची जेल आणि पेनल्टी किती आहे, 10,000चा जुर्माना, कदाचित दोन्ही बी लागू शकतं. ओके, होत नाही ही गोष्ट आहे, पण जर असं जर केलं तर आता बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आलं आहे बरं का. म्हणजे 5 वर्षापूर्वी जर तुम्ही कंडिशन बघितली ना, आता जर कंडिशन बघितली तर आता बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आलेलं आहे. एनर्जी ऑडिट शुड बी इंट्रोड्यूस फॉर ईच एरिया अँड फॉर द सिटी सो दॅट थेफ्ट एरिया कॅन बी डिटेक्टेड अँड प्रॉपर स्टेप्स टेकन टू प्रिव्हेंट द थेफ्ट. मग एनर्जी ऑडिट करून कोणकोणते वीज चोरी करणारे एरिया आहेत ते फाइंड आउट करायचे आणि त्याच्यावर वर्क करायचं. त्याच्यावर वर्क करून काय करायचं आहे, थेफ्टवर आळा घालायचा आहे, वीज चोरीवर आळा घालायचा आहे. एरिया ऑफिस पर्टिक्युलरली द एक्सेसिव्ह इंजिनियर शुड बी टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एनर्जी रिसीव अँड एनर्जी टेकन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एनर्जी रिसीव अँड एनर्जी सील फॉर अ पर्टिक्युलर एरिया. तर त्या पर्टिक्युलर इंजिनियरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की या एरियामध्ये कुठं एनर्जी सील तुटल्या गेले, कुठं एनर्जी सील व्यवस्थित आहे, तर त्या ऑफिशियली त्या गोष्टी तपासणं हे पण एक महत्त्वाचा मुद्दा होऊन जाईल. त्याच्यानंतर एनर्जी मीटर शुड बी इन्स्टॉल इन टेम्पर प्रूफ. कधीच एनर्जी मीटरचा सील तुटलेलं एनर्जी मीटर कोणाला द्यायचं नाही, त्याची काळजी घ्यायची आणि त्याचा नंबर जे आहे, सील नंबर, तो मेंटेन ठेवायचा. कोणी तोडलं की त्याच्यावर पेनल्टी किंवा त्याला पनिशमेंट करायची. यूज इलेक्ट्रॉनिक्स मीटर. एनर्जी मीटर कोणतं लावायचं, इलेक्ट्रॉनिक्सवाला एनर्जी मीटर लावायचं, जे की सील्ड राहतं आहे आणि त्याच्यामध्ये त्या पद्धतीने हे करता येत नाही, जे की रिव्हर्स रोटेशन वगैरेचा काही विषयच नाही राहत. त्याच्यानंतर मीटर शुड बी टाईमली चेक, त्याचं पिरियडिक मेंटेनन्स करायचं आहे, टाईमली चेक करायचं आहे की खरंच वर्किंग देतं का, 1 युनिटच देतं का. काही मीटर बी फास्ट चालतात, तर ते बी बघायचे. त्याच्यानंतर फॉल्ट मीटर शुड बी रिप्लेस विथ प्रॉपर मीटर. फॉल्ट मीटरला चांगल्या मीटरने रिप्लेस करायचं आहे
आणि त्याला सील करायचं आणि इमिडिएट करायचं आहे, महिना बंद नाही ठेवायचं, जेणेकरून कमर्शियल लॉसेस बिअर करावं लागतील. कोणाला करावं लागतील? ऑथॉरिटीला, म्हणजेच MSEDCLला. आणि त्याचा परिणाम काय कोणावर होतो? जे बिल भरणारे कन्झ्युमर आहे त्याच्यावर होतो. ओके, तर ह्या सगळ्या कमर्शियल लॉसेसच्या गोष्टी आहेत. तर काय काय बघितलं आपण? कमर्शियल लॉसेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते लॉसेस येतात, त्याच्यानंतर रिझन्स म्हणजे कॉजेस ऑफ कमर्शियल लॉसेस आणि रिमिडियल ॲक्शन्स फॉर कमर्शियल लॉसेस. येते लक्षात? राईट. एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट्स. काय बघतो आपण? एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट. तर टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस कमी करण्यासाठी कोणकोणत्या इक्विपमेंटची गरज पडेल किंवा कोणकोणते इक्विपमेंट वापरल्याच्या नंतर एनर्जी कॉन्झर्व होईल, तर त्याबद्दल आपण चर्चा करताना आपल्याला 4 इक्विपमेंट दिसतील. पहिलं काय? मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर. कोणतं इक्विपमेंट आहे? मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर. हे काय करेल? मॅक्सिमम डिमांडला कंट्रोल करेल, डिमांड वाढून देणार नाही. दुसरे KVR कंट्रोलर. हे रिॲक्टिव्ह पॉवरला कमी करेल, कंपन्सेट करेल, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करून. तिसरे ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर. ही पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करून रिअल पॉवरचं कन्झम्पशन वाढवेल आणि अनवॉन्टेड रिॲक्टिव्ह पॉवर किंवा अनवॉन्टेड पॉवर ज्या आहेत त्या कमी करेल, म्हणजे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करेल. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाला तर काय इम्प्रूव्ह होईल? इफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल किंवा लॉसेस कमी होऊन जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मायक्रो कंट्रोलर बेस सेंट्रलाइज कंट्रोल इक्विपमेंट. तर हे काय करणार आहे? मायक्रो कंट्रोलर बेस सेंट्रलाइज कंट्रोल करणार आहे. लगेच लक्षात येईल कुठं थेप झाली, कुठं काय झालं, कुठं किती लॉसेस आहेत हे आपल्याला यानं समजून जाईल. तर पुन्हा एकदा सांगतो, 4 टाईपचे आपण इक्विपमेंट वापरतो. कशासाठी? टेक्निकल आणि कमर्शियल लॉसेस कमी करण्यासाठी. पहिले मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर, दुसरे KVR कंट्रोलर, त्याच्यानंतर तिसरे APFC दॅट इज ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर, आणि चौथं आहे मायक्रो प्रोसेसर बेस सेंट्रलाइज कंट्रोल इक्विपमेंट. तर हे 4 इक्विपमेंट आहेत, त्यातले हे 2 इक्विपमेंट आपण इथं बघू. 2 इक्विपमेंट याच्यानंतरच्या सेशनमध्ये घेऊ. तर बघा, पहिलं हे काय? मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर. ही डायग्राम कशाची आहे? मॅक्सिमम डिमांड कंट्रोलरची. ते काय? मेन इथं डिमांड कंट्रोलर आहे. काय? डिमांड कंट्रोलर. ओके, मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर किंवा MD कंट्रोलर म्हणून. हे सगळं मिळून MD कंट्रोलर आहे, पण हे डिमांड कंट्रोलर. हे काय करतंय? बघतंय फॅन, ट्यूब, AC, हीटर बिटर लावलेलं आहे. इकडं तुमचं हा लोड साईड आहे. हे काय आहे? लोड साईड. तर इथं 24 व्होल्टचा रिले लावला आहे. तो रिले काय करेल? कमांड देईल. कशाला? डिमांडला, की डिमांड वाढली, कमी झाली वगैरे. आता बघा इकडं, इकडं काय? तर हे काय? युटिलिटी मीटर पल्स आउटपुट आहे. त्याच्यानंतर इथं मेन फीड डिस्कनेक्टर आहे आणि हे इथं किलोवॅट ट्रान्सड्यूसर, मिलीअँपिअर आउटपुट. तर बघा, डिमांड वाढलं, तुमचा घरचं मॅक्सिमम डिमांड समजा 10 किलोवॅट आहे. किती आहे? 5 किलोवॅट पकडू. 5 किलोवॅट डिमांड आहे, मॅक्सिमम डिमांड. जास्तीत जास्त 5 किलोवॅटचं डिमांड आहे तुमचं. पण समजा 6 किलोवॅट आलं, लोड साईड एवढी झाली की 2-4 हीटर सोबत लावले गेले. ओके, लग्न कार्य, पाहुणे जास्त आलेत, पटकन काय केलं? शेजाऱ्याकडून हीटर आणलं आणि आंघोळीला पाणी तापवण्यासाठी हीटर लावून दिलं. काय झालं रे? डिमांड वाढली. अशा वेळेस हे काय करेल? डायरेक्ट डिस्कनेक्ट करेल. हे काय करेल? डायरेक्ट डिस्कनेक्ट करेल, की आता लोड हा रेटेडपेक्षा जास्त झाला आहे, डिमांड वाढलं आहे, खतम, डायरेक्ट डिस्कनेक्ट, तुमचा सप्लायच बंद. मग तिथं काय होईल? लगेच त्याच्या लक्षात येते, अरे डिमांड जास्त झाली. मग त्या पद्धतीने एक हीटर काढून घेतलं जाईल, लोड परत मेंटेन केला जाईल आणि तुमच्या बाकी गोष्टी चालवल्या जाईल. यानं काय होणार आहे? जास्त जो कन्झम्पशन होता, जे की मीटरिंगच्या वर चालला होता, ऑथराईज
तुम्ही जे कोट केलेले आहे त्याच्यावर चालला होता, त्याला कंट्रोल करण्यासाठी या टाईपच्या कंट्रोलरचे वापर केला जातो. तर याला आपण काय म्हणतो, मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर असं म्हणतो. काय म्हणतो, मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर. समजलं की हे तुमचं काय लोड साईड आहे, फॅन, ट्यूब, AC हीटर, हे स्विचिंग आहे. इथं आपण 24 व्होल्टचा DC रिले वापरला आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, तुमचं मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर आहे, हे कंट्रोल करतं आहे. ओके, आणि ते काय करतं आहे, इकडं रिमोट सेन्सरला किंवा रिमोट कंट्रोल थ्रू, टेलिफोनिक कंट्रोल किंवा GSM टेक्निक थ्रू किंवा नेट कनेक्शन थ्रू ते कन्झ्युमरला जातं आहे. आणि कन्झ्युमर बघतो आहे, अरे डिमांड वाढलं आहे, लगेच तो काय करतो आहे, कमी करतो आहे. आणि जर डिमांड वाढलं तर हे मेन फीडर जे आहे याला काय करतं आहे, ते डायरेक्ट डिस्कनेक्ट करतं आहे. ते युटिलिटी मीटर थ्रू आलेलं आहे, हे किलोवॅट ट्रान्सड्यूसर आहे, लगेच कन्वर्ट करणार आणि डिमांड कंट्रोल करण्यासाठी हेल्प करणार. तर अशा पद्धतीचं आहे. ॲक्च्युली याची मी वर्किंगसुद्धा लिहिणार होतो, पण तेवढा वेळ नाही. सो हाय टेन्शन युजर हॅव टू पे अ मॅक्सिमम डिमांड इन ॲडिशन टू द युज्युअल चार्ज फॉर द नंबर ऑफ युनिट कन्झ्युम. तर डिमांड जर वाढलं तर चार्जपेक्षा जास्त पे करावं लागतं. माहिती आहे तुम्हाला, समजा तुमचं डिमांड 5 किलोवॅट आहे आणि तुम्ही 6 किलोवॅटपर्यंत कन्झम्पशन केलं, 6-7 किलोवॅट, तर वरचं जे 5+ किलोवॅट आहे का, त्याचा रेट जास्त असतो, ॲडिशनल असतो. त्याचा रेट ॲडिशनल असतो आणि तो ॲडिशनल रेट असल्यामुळं पर मंथ बिलिंगमध्ये त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळं आपण काय करतो, या टाईपचं कंट्रोलर लावलं की ते काय करतं, मॅक्सिमम डिमांड झालं की कट आउट करतं, तुमचं डिमांड मेंटेन राहील. ओके, सो दिस इज मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर. समजलं का, कोणाकोणाला समजलं आहे? चल नेक्स्ट घ्या, किलोवॉर कंट्रोलर, KVAR कंट्रोलर. कोणतं, KVAR कंट्रोलर. ओके, तर KVAR कंट्रोलरमध्ये आपण काय करतोय, हे बा, हे KVAR कंट्रोल. KVAR म्हणजे काय रे, KVAR म्हणजे काय, किलो व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह कंट्रोलर. बघा, रिॲक्टिव्ह पॉवर जर तुमच्या सिस्टीममध्ये इंट्रोड्यूस झाली, फ्लो झाली, तर काय होईल रे, पॉवर फॅक्टर कमी होईल. मग तो कॅपॅसिटी होईल किंवा लॅगिंग किंवा लिडिंग दोन्हीपैकी एक होईल. पण पॉवर फॅक्टर युनिट राहील का, नाही, पॉवर फॅक्टर कमी होईल. आणि पॉवर फॅक्टर जर कमी झाला तर पर्यायाने तुमचं काय वाढेल, बिलिंग वाढेल आणि अनवॉन्टेड तुम्हाला चार्ज पे करावं लागेल. ओके, सो KVAR sensitive controller are used at location where the voltage level is closely regular and not available as a constant variable. हे जिथं कॉन्स्टंट सप्लाय आहे अशाच ठिकाणी आपण वापरतो. खूप जास्त व्हेरिएशन सप्लायला हे आपण वापरत नाही. इथं काय वापरतो आपण, द कॅपॅसिटर कॅन बी स्विच टू रिस्पॉन्ड टू अ लो पॉवर फॅक्टर ॲज अ रिझल्ट ऑफ चेंज इन सप्लाय लोडिंग. म्हणजे पॉवर कॅपॅसिटर जर कमी झालं किंवा कॅपॅसिटर आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी लावलं समजा, तर त्याचा लोड जर कमी झाला, त्याच्यामुळे जर पॉवर फॅक्टर कमी झाला, ते इम्प्रूव्ह करण्याचं काम करते. कॅपॅसिटर काय करतं आहे, रिस्पॉन्स करतं आहे कधी पॉवर फॅक्टर कमी झाल्यावर. ओके, आणि मग काय करतं आहे, इम्प्रूव्ह करते. तर दिस टाईप ऑफ कंट्रोलर कॅन ऑल्सो बी यूज टू अवॉइड पेनल्टी ऑफ लो पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर कमी झाल्यावर इम्प्रूव्ह करतं ना, मग लो पॉवर फॅक्टर झाल्यावर जी आपल्याला पेनल्टी लागणार होती ती अवॉइड करण्यासाठी या टाईपचं कंट्रोलर आपण वापरतो. म्हणजे हे कन्झ्युमर काय करतात, अशा टाईपचे स्वतः कंट्रोलर लावून टाकतात आणि समजा पॉवर फॅक्टर कमी झाला तर आपल्याला पेनल्टी जी लागणार होती तर त्याच्यापासून वाचण्यासाठी या टाईपचे कंट्रोलर लावले जातात. ओके, आता KVAR कंट्रोलरला 2 इनपुट असतात, V आणि I, विच फीड टू द पॉवर फॅक्टर करेक्शन मेकॅनिझम आयदर बाय आयदर द मायक्रोप्रोसेसर रिले ऑर अदर टेक्निक. तर बघा, हे तुमचं सप्लाय साईड आहे, हे CT आणि हे PT. CT काय करेल, करंट सेन्स करेल, PT काय करेल, व्होल्टेज सेन्स करेल. आणि ह्या दोन्हीच्या सेन्सिंगमधून तुमचं पॉवर फॅक्टर किती लॅगिंग आहे किती लिडिंग आहे हे कळेल तुम्हाला. मग इथं तुम्हाला काय दिलं आहे, कॅपॅसिटर स्विच दिले. पॉवर फॅक्टर जर लॅगिंग असेल तर कॅपॅसिटर स्विच कनेक्ट केला जाईल आणि
पाहिजे तेवढा कॅपॅसिटर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला जाईल आणि तो जाईल कस्टमरला, कन्झ्युमरला. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाला ना, तर बघा, ड्यू टू चेंज इन सिस्टीम लोड पॉवर फॅक्टर देन चेंज ऑफ सी, हे स्विच जे आहे कॅपॅसिटरचं स्विच, हे काय होणार आहे, ऑन होणार आहे. आणि स्विच ऑन झाला की मग काय पाहिजे तेवढं कॅपॅसिटर सिरीज पॅरलरमध्ये कनेक्ट करता येतं. आता व्हेरिएबल कॅपॅसिटर वापरतात बऱ्याच ठिकाणी तिथं. ओके, दिस मीटर कंट्रोल अवॉइड द पेनल्टी ड्यू टू द लो पॉवर फॅक्टर. लो पॉवर फॅक्टरमुळं जी पेनल्टी आपल्याला लागणार होती ती अवॉइड करण्यासाठी या टाईपच्या सिस्टीमचा वापर केला जातो. आणि याच्यामध्ये करेक्शन मेकॅनिझम मायक्रो प्रोसेसर बेस असू शकतं किंवा मायक्रो प्रोसेसर बेसच असते जनरली. बघा आता मेन ऑपरेशन इथून आहे. when load is low the effect of capacitor is more and may be hunting of that system. ओके, मग तिथं काय होणार आहे, लोड साईडला हंटिंग होणार आहे, साऊंडिंग होईल. अंडर करंट ब्लॉकिंग शट ऑफ द रिले. करंट ब्लॉकिंगला काय होईल, रिले शट ऑफ करेल, करंट ब्लॉक होईल आणि त्यावेळेस ऑल कॅपॅसिटर 1 by 1 सिक्वेन्शियली काय होईल, सेट होतील. ओके, थोडक्यात काय, तुमचं जर जास्त लीडिंग करंट आला तर किंवा लॅगिंग करंट आला तर हे ॲटोमॅटिकली मायक्रो प्रोसेसर थ्रू सेन्स होणार आहे आणि मायक्रो प्रोसेसर थ्रू सेन्स झाल्याच्या नंतर त्या पद्धतीने पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह येणार आहे. बघा, अंडर द करंट ब्लॉकिंग शट ऑफ द रिले शट ऑफ होणार आहे आणि स्विचिंग ऑफ ऑल कॅपॅसिटर, सगळेच कॅपॅसिटर ऑफ होणार आहे. 1 by 1 सिक्वेन्शियली 1 by 1 ऑफ होणार आहे. आणि वेन लोड करंट इज बिलो सेटिंग, आणि लोड करंटला परत काय करणार आहे, त्या एक्सेसिव्ह करंटपेक्षा किंवा रेटेड करंटपेक्षा, म्हणजे एक्सेसिव्ह करंटपेक्षा कमी रेटेड करंटमध्ये आणून सोडणार. स्पेशल टाईम सिक्वेन्स इन्शुअर, तिथं आपण टायमिंग सिक्वेन्स डिव्हाइसेस वापरतात किंवा टायमर वापरतो. ओके, स्पेशल टायमिंग सिक्वेन्स इन्शुअर दॅट कॅपॅसिटर आर फुल्ली डिस्चार्ज बिफोर दे आर स्विच्ड, पूर्ण डिस्चार्ज झालेले असावेत. दिस अवॉइड व्होल्टेज ट्रान्झिएंट, म्हणजे पूर्ण कॅपॅसिटर डिस्चार्ज होणं एक्सपेक्टेड आहे. जर समजा ते चार्जच राहिले तर काय होईल रे, ओव्हर व्होल्टेज होऊन जाईल ना कॅपॅसिटर. पहिलेच ते व्होल्टेज, पुन्हा हे कॅपॅसिटरचं व्होल्टेज वाढून जाईल एकदम. ते पण तिथं पण आपल्याला काळजी घ्यायची. तर आता काय करायचं आहे, द सॉलिड स्टेट इंडिकेटिंग लॅम्प लावायचे. ओके, म्हणजे ते असणार आहेत, लावायचे म्हणण्यापेक्षा ते मॅक्सिमम KVR डिमांड पाहिलं तुम्ही या पद्धतीचं असतं. तिथं आहे पाठीमागं हे इंडिकेट करणार, हे काय करणार, इंडिकेट करणार की डिमांड ओके का ओव्हर चाललं आहे, त्या पद्धतीने. तर सॉलिड स्टेट इंडिकेटिंग लॅम्प म्हणजे LED डिस्प्ले व्हेरियस फंक्शन दॅट द ऑपरेटर शुड बी नो द ऑल्सो इंडिकेट इच कॅपॅसिटर स्विचिंग स्टेट. किती कॅपॅसिटर ऑन आहेत, पॉवर फॅक्टर किती आहे आणि पॉवर KVR कंट्रोलर जे आहे ते चालू आहे का, किती पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटची गरज आहे ते इंडिकेट करण्यासाठी LEDs असाव्या. तर सप्लाय दिल्याच्या नंतर पॉवर फॅक्टर जर कमी झाला तर ते कशा पद्धतीने इम्प्रूव्ह केला जातो हे आपण समजलं, हे तुम्हाला समजलं. आता करंटला रेटेड व्हॅल्यूपेक्षा कमी आणणं किंवा कॅपॅसिटरला डिस्चार्ज झाल्याच्या नंतरच कनेक्ट करणं, ह्या गोष्टी आपल्याला हे करायच्या आहेत जेणेकरून ओव्हर व्होल्टेज होणार नाही आणि प्रॉपर इंडिकेशनसाठी LEDसुद्धा असाव्या. अशी जर सिस्टीम असेल तर ती तुम्हाला सोपी जाईल आणि कस्टमरला काय होईल रे, फायदा होईल त्याचा. लॉसेस मात्र आपल्या इथं कमी करता येईल, आपल्याला पेनल्टी वाचता येईल. ओके, सो दिस इज किलोवॉट कंट्रोलर, KVR कंट्रोलर. हे मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर आणि हे KVR कंट्रोलर. समजलं? सो राईट डाऊन, पटकन लिहून घ्या, राहिलं. या दोन्हीपैकी एक विचारतील. ओके, APFC आणि IPFC पैकी परीक्षेला 4 मार्काला एक येणार म्हणजे येणार. तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षीचा पेपर बघितला तर APFC आलेले, त्याच्या अगोदरचा पेपर बघितला तर IPFC आलेले. ओके, तर हे येण्याची शक्यता 60% आणि हे येण्याची शक्यता 40%. पण दोन्हीपैकी एक येणार म्हणजे येणारच, 100% येणार आहे. ओके, तर बघा, ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर
म्हणजे काय APFC ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोल होतो. ओके, तर बघा हे पॉवर सोर्स आहे, याला काय लावलं आहे कॅपॅसिटी लोड बँक लावली, त्याच्यानंतर व्होल्टेज सेन्सर आहे आणि करंट सेन्सर आहे आणि काय काय कनेक्ट केलं आहे लोड, म्हणजे पॉवर सप्लाय कुठे येतो आहे लोडला येतो आहे. मधात काय आहे कॅपॅसिटी लोड बँक आहे, व्होल्टेज आणि करंट सेन्सर आहेत. आता इथं ॲडिशनल तुम्हाला एक काय दिसतंय कॅपॅसिटर स्विचेस दिसते, कॅपॅसिटर दिसते आणि पॉवर मेजरमेंट युझिंग IC अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. तर बघा याच्यामध्ये काय म्हणलं आहे इन दिस केस द कॅपॅसिटर बँक इज कनेक्टेड अक्रॉस द लाईन. याच्या अक्रॉसमध्ये कॅपॅसिटर लोड बँक कनेक्टेड आहे. जनरली लोड कोणता असेल रे इंडक्टिव्ह लोड आहे, इंडक्टन्स आहे. मग हे इंडक्टिव्ह लोड जे आहे तो काय करेल लॅगिंग पॉवर फॅक्टर देईल. त्याला पॉवर फॅक्टरला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतोय कॅपॅसिटिव्ह लोड बँकचा वापर करतोय. इट इज कंट्रोल थ्रू द मायक्रो कंट्रोलर अँड कॉन्टॅक्ट अरेंजमेंट. ओके, मायक्रो कंट्रोलर थ्रू कनेक्टेड आहे आणि स्विचिंग अरेंजमेंट आहे त्याला. ऑन द बेसिस ऑफ KVR डिमांड पॉवर फॅक्टर ऑफ लोड इज सेन्स अँड कॅपॅसिटर इज कनेक्टेड और डिस्कनेक्टेड. मग किती लोड आहे, किती KVA डिमांड आहे आणि किती रिक्वायरमेंट आहे याच्यावरून कॅपॅसिटर किती कनेक्ट करायचे, किती डिस्कनेक्ट करायचे आणि किती ठेवायचे हे कोण ठरवतं आहे, हे कंट्रोलर ठरवतं आहे. ओके, तर आता वर्किंग बघा. वेन AC सप्लाय इज गिवन टू द लोड, AC सप्लाय लोडला दिला तर मग काय होणार आहे CT आणि PT काय करेल सेन्स करतील आणि त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर आपल्याला माहीत होईल. ओके, मग आता पॉवर फॅक्टर जर लई लॅगिंग असेल तर मग कॅपॅसिटिव्ह बँक जे आहेत कॅपॅसिटर लोड बँक ते ऑपरेट होणार ॲज पर रिक्वायरमेंट, जशी रिक्वायरमेंट असेल तशी. खूपच जर लॅगिंग असेल तर मग जास्त कॅपॅसिटर लागेल, कमी लॅगिंग असेल तर कमी कॅपॅसिटर लागेल. ओके, रिक्वायरमेंट टू गेट कॅल्क्युलेटेड पॉवर फॅक्टर फॉर दिस मायक्रो प्रोसेसर बेस APFC रिले इज यूज. इथं काय वापरलं आहे मायक्रो कंट्रोलर बेस APFC रिले वापरलं आहे. रिले का बरं, किती पॉवर फॅक्टर लॅगिंग आहे लीडिंग आहे ते दाखवण्यासाठी, इंडिकेट करण्यासाठी. तर बघा द ॲप्रोप्रिएट कॅपॅसिटर बँक ऑपरेट विथ रिस्पेक्ट टू KVR रिक्वायरमेंट. किती KVR रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार कॅपॅसिटिव्ह बँक ॲप्रोप्रिएट बँक वापरायचं सिलेक्ट करायच्या आणि टार्गेटेड जे काही आपलं पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह आहे ते आपल्याला अचीव करायचं बाय युझिंग APFC पॅनल. देन CT and PT चेक द फीडबॅक फ्रॉम द स्विचिंग कॅपॅसिटर. CT and PT काय करेल फीडबॅक देईल स्विचिंग कॅपॅसिटरला आणि परत त्या पद्धतीने कमी जर पडला तर पुन्हा कॅपॅसिटिव्ह लोड बँक पुन्हा एखादी ऑन केलं जाईल आणि पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केलं जाईल. ओके, अँड इन दिस वे फायनली रिक्वायर्ड पॉवर फॅक्टर इज अचीव. तर अशा पद्धतीने युनिटी पॉवर फॅक्टर किंवा 0.95 पर्यंत पॉवर फॅक्टर अचीव केला जातो, जे टार्गेट आपलं असेल अशा पद्धतीचं. तर हे समजलं. सो दिस इज APFC युनिट. काही अडचण याच्यात, सो राईट डाऊन. आता आपण IPFC बघू. APFC बघितलं, आता काय बघायचं आहे IPFC. IPFC म्हणजे काय रे इंटेलिजंट पॉवर फॅक्टर कंट्रोलर. काय इंटेलिजंट पॉवर फॅक्टर कंट्रोलर. याच्यामध्ये इंटेलिजंट पद्धतीनं पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला जातो. ओके, इथं ॲटोमॅटिक करेक्ट केला जातो, इथं इंटेलिजंट पद्धतीने पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला जातो. ओके, तर कसा बघा त्याच्यामध्ये 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप काय म्हणते, पहिली स्टेप व्होल्टेज अँड करंट सेन्स बाय CT and PT रिस्पेक्टिव्हली. CT काय करेल करंट सेन्स करेल, CT काय करेल करंट सेन्स करेल, PT काय करेल पोटेन्शियल सेन्स करेल म्हणजेच व्होल्टेज सेन्स करेल. स्टेप डाऊन द AC क्वांटिटी फॉर द मेजरमेंट. हे कुठं जाणार आहे मेजरमेंटसाठी जाणार आहे, LCD डिस्प्लेला डिस्प्ले होईल. अँड गिव्ह सप्लाय रिअल टाईम सिग्नल टू द कंट्रोलर. हे रिअल टाईम सिग्नल कोणाला जाईल कंट्रोलरला जाईल. म्हणजे बघा सप्लाय जातो लोडला पण मधात काय होतं आहे करंट सेन्स केलं जातो, पॉवर सेन्स केलं जातं आणि हे जातं मायक्रो कंट्रोलर. आता रिले ड्राईव्ह सर्किट आहे, हे काय करेल रिले ऑपरेट करेल आणि त्या पद्धतीने कॅपॅसिटिव्ह बँक सिलेक्ट होईल आणि ती जाईल लोडला. किती पॉवर फॅक्टर कंप्लीट करायचं आहे तर हे R आणि L काय रे रिअल टाईम लोड काउंटिंग. ओके, तर ही पहिली स्टेप समजली तुम्हाला, व्होल्टेज आणि करंट सेन्स केला. ओके, आणि रिअल टाईम सिग्नल कंट्रोल होते.
त्याच्यानंतर दुसरी स्टेप पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेशन. आता पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट केलं जाणार कशा थ्रू? मायक्रो कंट्रोलर थ्रू. मायक्रो कंट्रोलर काय करेल? इव्हॅल्युएट फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट अँड फ्रॉम दॅट वी कॅन अनालाइज यूज वेवफॉर्म. झिरो क्रॉसिंग डिटेक्ट करून करंट आणि व्होल्टेजमध्ये किती फेज डिफरन्स आहे ते कॅल्क्युलेट केला जाणार आणि त्याच्यावरून डिजिटल मीटरवर पॉवर फॅक्टर किती आहे तो डिस्प्ले केला जाणार. आता स्टेप 3 काय म्हणते? डिसिजन मेकिंग. पॉवर फॅक्टर समजला आता किती येतं. लोड कॅल्क्युलेट पहिले करंट आणि व्होल्टेज सेन्स केलं, पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट केला. आता डिसिजन मेकिंग करायची म्हणजे काय? कोणता कॅपॅसिटर ऑन करायचा आहे किंवा किती कॅपॅसिटर लोड बँकमधला ऑन करायचं ते. सो डिसिजन मेकिंग इफ पॉवर फॅक्टर बिलो द सेट लिमिटपेक्षा पॉवर फॅक्टर कमी आहे, देन रिक्वायर्ड लोडिंग KVR इज कम्प्युटेड अँड रिले ड्रायव्हर सर्किट ऑपरेट अँड रिले दस ऑपरेट. नंबर ऑफ कॅपॅसिटर आर स्विच ऑन ॲज पर रिक्वायरमेंट. जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं रिले काय करेल? तेवढे कॅपॅसिटरच्या लोड बँकमधले कॅपॅसिटर स्विच ऑन करेल जेणेकरून पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होईल. येतं लक्षात? आणि बघा शेवट फीडबॅक रिअल टाईम डेटा इज डिस्प्ले ऑन द LCD. LCDवर रिअल टाईम डिस्प्ले होईल की किती पॉवर फॅक्टर सध्या आहे. इथं तसं काही दिसतं का तुम्हाला? डिस्प्ले वगैरे रिअल टाईम डिस्प्ले किती पॉवर फॅक्टर वगैरे काही माहिती आहे तुम्हाला? नाही. तर या पद्धतीचे युनिट जर वापरलं इंटेलिजंट पद्धतीने म्हणजे डेटा रेकॉर्डसुद्धा होतो आहे, मॉनिटरसुद्धा होतो आहे, डिस्प्लेसुद्धा होतो आहे आणि पॉवर फॅक्टर ॲटोमॅटिक कंट्रोलसुद्धा होतो आहे. तर त्याच्यामुळे याला आपण इंटेलिजंट म्हणतो. हुशार आणि इंटेलिजंटमध्ये फरक आहे. इंटेलिजंट म्हणजे काय? तो अशा पद्धतीचे ॲक्शन घेतो की जशी रिक्वायरमेंट आहे. ओके. आणि नुसती घेत नाही तर पुढचा पण विचार करतो, त्याला आपण इंटेलिजंट म्हणतो. आणि हुशार आपण काय म्हणतो की आहे त्या गोष्टीत शेअर करणारा किंवा दाखवणारा किंवा त्याचा वापर करणारा. पण इंटेलिजंट म्हणजे काय? त्याच्या पुढचा विचार करणारा. येतं लक्षात? हा फरक आहे. तर IPFC आणि APFC समजलं तुम्हाला? परीक्षेला दोन्हीपैकी एक येणार म्हणजे येणार. कधी कधी तर दोन्हीसुद्धा येऊ शकतात, पण अशी कंडिशन रेअरली आहे दोन्हीपैकी एकच विचारतील. येतं लक्षात? सो राईट डाऊन. बघा अजून एक कंट्रोलर आहे, मायक्रो प्रोसेसर बेस्ड सेंट्रलाइज कंट्रोल इक्विपमेंट. हे काय करते? पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम करते. आपण काय बघतोय? पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हिंग डिव्हायसेस. ओके. तर हे सगळे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करणारे डिव्हाइस कोणकोणते बघितले? KVR कंट्रोलर बघितलं आहे, मॅक्सिमम डिमांड कंट्रोल बघितलं, APFC IPFC बघितलं. आता आपल्याला काय बघायचं? मायक्रो कंट्रोलर बेस, मायक्रो प्रोसेसर बेस, नॉट मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर बेस सेंट्रलाइज कंट्रोल इक्विपमेंट. तर याच्यामध्ये काय आहे? 3 सेन्सर आहेत, एक ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे, एक IO पोर्ट आहे आणि एक कंट्रोल युनिट युझिंग मायक्रो प्रोसेसर आहे. आणि हे लोड आहे म्हणजे सप्लाय जातोय लोडला. इथं रॅम आणि रॉम आहे. रॅम म्हणजे काय रे? आणि रॉम म्हणजे? तर हे मेमरी आहे. ओके. सेन्सर आहेत, मेमरी आहे, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहेत, IO पोर्ट आहे, मायक्रो कंट्रोलर आहे, मायक्रो प्रोसेसर आहे सॉरी. तर ही सगळी सिरीज आहे, हे सगळे सिस्टीम आहे कशासाठी? पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी, लोड कंट्रोल करण्यासाठी किंवा काय म्हणू आपण एनर्जी कॉन्झर्वेशन. बघा डायरेक्ट फंक्शन ॲक्शन बघू. टू गेट द व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी टू बी मेजर, जी काय क्वांटिटी मेजर करणारे हे कशा थ्रू करणारे? 3 सेन्सर A आणि B आणि C. समजा याला A नाव द्या, याला B नाव द्या, याला C नाव द्या. हे 3 काय आहे? सेन्सर. दिस सेन्सर फॉर पोझिशन लाईट टेम्परेचर एक्सेट्रा. तर ह्या गोष्टी आपण सेन्स करणार आहे आणि सेन्स केल्याच्या नंतर बघा ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आर फेड द मायक्रो कंट्रोलर. ॲनालॉग टू डिजिटल काय करणार आहे? हे सेन्स केलेलं जे काय सिग्नल आहे, काय काय सेन्स करणार आहे? पोझिशन, लाईट, टेम्परेचर वगैरे. हे कोणाला देणार आहे? IO पोर्ट थ्रू मायक्रो कंट्रोलरला देणार आहे. आणि मायक्रो प्रोसेसरला. कंट्रोलरचे यायला लागले कारण त्याच्यावरच जास्त काम करतोय आपण आजकाल. द मायक्रो प्रोसेसर डिटरमाइन द
रिक्विजिशन ॲक्शन नीड फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. मग कोणती रिक्विजिशन ॲक्शन गरजेची आहे, कोणती ॲक्शन घ्यायची, म्हणजे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा का KVR डिमांड इम्प्रूव्ह करायचा का मॅक्सिमम डिमांड कंट्रोल करायचा, ह्या सगळ्या गोष्टी कोण डिसाईड करणारे, मायक्रो कंट्रोलर डिसाईड करणारे. आणि ते काय करेल, बाय फेचिंग द डेटा फ्रॉम द कंपॅरिझन फ्रॉम रॉमसोबत कंपॅरिझन होईल अँड कॅरी द इंटरनल ॲक्शन, आणि ही आतमधली ॲक्शन कॅरी करेल. ओके, तर ते कम्पेअर करेन स्टँडर्ड काय आहे आणि इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज काय कशाला आहे, तर हे कंपॅरिझन करून तो इंटरनल ॲक्शन घेईल. कोण, मायक्रो कंट्रोलर. सगळे ॲक्शन कोण घेणार, मायक्रो कंट्रोलर. मायक्रो प्रोसेसर कंट्रोलर नाही, ते कंट्रोलरचे यायला लागले आज. दिस ॲक्शन आर फॉर डिसिजन मेकिंग बाय कंपॅरिझन ऑर कॅल्क्युलेशन ऑफ रॉम प्ले द इम्पॉर्टंट रोल. ओके, तर इथं काय करणार आहे, हे रॉम काय करणार आहे, याच्यामध्ये ऑलरेडी प्री डिटरमाइन काय असेल, पॉवर फॅक्टर असेल, टेम्परेचर असेल, त्याच्यानंतर आपण काय म्हणू पोझिशन असेल, फेज अँगल असेल, आणि हे चेक केलं जाणार. सप्लाय बघा याच्यामध्ये ऑलरेडी सेट आहे आणि सप्लाय किती आला आहे आणि हा मॅच होतोय का, नाही मॅच नाही होत. मग काय करायचं, मायक्रो कंट्रोलर त्या पद्धतीने ॲक्शन घेणार. मग काय कॅपॅसिटी लोड बँक कनेक्ट करणार किंवा कमी करणार अशा पद्धतीने. द रिक्विजिशन सिग्नल आर गिवन टू द कंट्रोलर गिअर फॉर द कंट्रोलिंग लोड. मग लोड कंट्रोलिंग होणार, लोड जास्त झाला कमी झाला त्याच्यात रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो झाला. तर अशा पद्धतीने मायक्रो कंट्रोलर बेस सेंट्रलाइज प्रोसेस ही सेंट्रलायझेशनचा पार्ट आहे. म्हणजे लोड सेंटरला असते, लोड सेंटरला कनेक्ट करून आपण काय करतो, मायक्रो कंट्रोलर थ्रू लोड कंट्रोल करतो. जास्त डिमांड आलं कमी डिमांड करेल. तर हे आलेलं सिग्नल रॉममध्ये जी काय तुम्ही ऑलरेडी स्टोअर केलेली आहे त्या प्रोसेसिंगसाठी रॅम लागेल बघा. प्रोसेसिंग म्हणजे कंपॅरिझनसाठी रॅम लागेल आणि हे काय करेल, स्टोरेजसाठी लागेल. मग अशी स्टोरेज केलेली डेटा आणि आलेला डेटा ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स चेकआउट केले जाणार आणि त्याच्यानुसार रिक्विजिशन वर्क करणार. आणि म्हणजे काय करावं लागेल, फेज अँगल कमी किती आहे मग किती वाढावं लागेल, या पद्धतीचे ॲक्शन इंटरनल ॲक्शन कोण करतं आहे, मायक्रो प्रोसेसर करतं आहे. सो दिस इज मायक्रो प्रोसेसर बेस्ड सेंट्रलाइज कंट्रोल इक्विपमेंट. समजलं सर, राईट.